विदर्भासह राज्यात वाढत्या शेतकरी आत्महत्या, निसर्गाचा आसमानी कहर आणि त्यातच अखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई, या सगळ्या संकटाचा थेट फटका बसतोय तो बळीराजाला. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकरी मशागतीच्या कामासाठी शेतात उतरला आहे. मात्र डिझेल टंचाई, वाढते दर आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी हतबल झाल्याचं चित्र आहे. या सर्व प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी सप्तलढा न्यूजची टीम पोहोचलीये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये यंदाही दुष्काळ सदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. कर्जाचा वाढता बोजा, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव यामुळे बळीराजा पुरता खचलेला आहे. आणि त्यातच अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांना मशागतीसाठी आवश्यक असलेले डिझेल मिळण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. शेतकऱ्याचं जे धरून सुन राहिलं आहे त्याचं कसं होऊन राहिलं माहिती आहे काय, की घोषणा करतात पण कृतीत येत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं माहिती आहे का, शेतकरी असा हवालदिल झाला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की हा जो गरीब शेतकरी आहे, जो आपण 4-5 एकरच्या आतमध्ये अल्पभूधारक शेतकरी ज्याला म्हणू आपण, ज्याला नितांत गरज आहे सगळ्या गोष्टीची, तो शेतकरी काय झाला माहिती आहे काय, की 1 वर्षापासून कर्जमाफीची घोषणा झाली आहे, अजून प्रत्यक्षात कर्जमाफी नाही आहे. आता खरीपाची पेरणी आली आहे, एकीकडे हवामान अंदाजक सांगतात की जून महिन्यातच पाणी येणार आहे. तो बिचारा त्याच्या घरचं काम करावं की त्याचं याचं करावं, या गोष्टीमुळे तो हवालदिल होऊन आत्महत्येवर टोकाचं पाऊल घेऊन राहिला आहे. या सगळ्या गोष्टीले कारणांतर एकच आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे एक तर प्रशासनाचा जो निर्णय आहे की नाही, तो असा कसा आहे, पायाला जखम झाली डोक्याला इलाज करतो. हे जे पोटतिडकी मदत ते देऊन राहिली की नाही, 2000 घ्या, 1000 घ्या, 3000 घ्या, याच्यामुळे काय होणार माहिती काय, जसं एक तुम्हाला मी उदाहरण देतो की अमेरिकेच्या अध्यक्षानं त्याच्या पार्लमेंटमध्ये प्रश्न केला त्याला की बा लोकशाहीची व्याख्या काय आहे. लोकशाहीची व्याख्या करत असताना बा लोकशाही प्रधान भारत कसा काय, तर तिथं त्यांनी दुसऱ्या दिवशी काय केलं माहिती आहे का, एक पंख काढलेलं कोंबड्याचं पिलू आणलं रक्तबंबाळ झालेलं, त्या संसदेच्या पेसमध्ये सोडलं. त्या पेसमध्ये सोडल्यावर ते संसदेचे खासदार आणि ते सगळे लोक पाहून आले बा की हे काय आणलं उदाहरण दाखवलं यानं. तर ते जेव्हा त्या राष्ट्राध्यक्षानं वाटीत ज्वारीचे दाणे घेतले आणि ते दाणे त्या कोंबडीच्या पुढे टाकत नेले, तर त्या रक्तबंबाळ झालेलं कोंबडीचं पिलू त्याही अवस्थेत दाणे टिपून आली. तशी अवस्था आमच्या शेतकऱ्याची केली आहे. किंवा जेव्हा जेव्हा या शेतकऱ्याची अवस्था खराब होते त्यावेळेस त्याला 2000 पॅकेज येते, जेव्हा जेव्हा त्याला अवस्था खराब होते तेव्हा त्याच्या बायकोचे 1500 येतात. म्हणजे हा त्या पंख काढलेल्या पक्षासारखा केला आहे आणि त्याला ठोस काही हे नाही आहे. बँकाचे ध्येय धोरण क्लिअर नाही आहेत. पीक विम्याचं आता आपण नेमकं बोलला, नेमकं पीक विम्याकरता अपवाद कोण ठरत आहे? पीक विम्यासाठी सगळ्यात जर अपवाद असेल तर मी तर असं म्हणतो की बा शासन आणि विमा कंपनी यायचं 100% साठेल होत आहे. आपण ज्या जागेवर उभा आहोत त्या जागेवर नागपुरी मंडळ आहे आणि आपला ट्रॅक्टर जो उभा आहे ते मूर्तीवर मंडळ आहे. इथं जर समजा इथं 300 रुपयाने विमा आहे त्या ट्रॅक्टरपाशी ते सर्कल विम्यात नाही आहे, असं शक्य होऊ शकते काय? असे त्याचे जे धोरणं आहेत ते धोरणं असे आहेत की बा शेतकरी जगला नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या नावानं आपण हजारो कोटी रुपये विमा कंपनीच्या खात्यात सोडायचे आणि मग विमा कंपनीच्या नफ्यातून विशिष्ट शासनाचे पदाधिकारी म्हणा किंवा मोठे अधिकारी म्हणा किंवा आणखीन कोणी जे काही लोक असतील त्याचा वाटा आणि विमा कंपनीचा वाटा, त्या मोजक्या 5-10 लोकांना वाटा लागते ना, हजारो शेतकरी वंचित राहतात. म्हणजे त्याचं कसं चालू माहिती का, की या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी शासन आणि विमा कंपनीचे मालक खाऊन राहिले. शेवटचा प्रश्न विचारतो, हमी भाव कायद्याकरता आपण गेल्या कित्येक दिवसांपासून आग्रही आहात, तर हा हमी भाव कायद्याच्या अभावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत असं आपल्याला वाटतं का? होता मी 100% होत आहे की आता आपण पाहिलं ना, दिवाळीच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्याचं सोयाबीन निघालं होतं त्यावेळेस 3000 पासून तर 4000 भाव होता आणि आज शेतकऱ्याचा माल पूर्ण संपला आहे, गव्हर्नमेंटच्या खरेदी बंद झाल्या. जेव्हा मोठ्या स्टॉकिस्टनं माल म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यानं माल जमा करून ठेवला आहे मोठ्या गोदामात आणि त्याच्या विक्रीचा जेव्हा टाइम आलाय तेव्हा सोयाबीन 7 ते 8 वर झालाय. याचा मूळ शेतकऱ्याला काय फायदा आहे? काहीच नाही आहे. जेव्हा या देशात कसं झालं माहिती काय, गदे कुमारे कुंभार खारे अशी गोष्ट केली आहे ना, शेतकरी बिचारा रक्त ओकतो आणि त्याची साय 4 महिन्यात मोठे व्यापारी खाऊन घेतात आणि काही भेटत नाही. काय करायला हवं असं? या गोष्टीसाठी एकच ठोस उपाय आहे की शासनानं कृती करावी.
जो मूलभूत कार्यक्रम सांगितला शेतकरी, आता मी स्वतः 25 वर्षापासून रेसिडेंटली शेतकरी आहे शेतावरचा. या शेतकऱ्याला शेतात रस्ता पाहिजे, याला हमीभावाचा कायदा पाहिजे. आता आपण ज्या परिसरात उभं, आता ऊन आहे म्हणून, नाही तर इथं तुम्हाला आता हरणं, डुकरं, रोही सगळे दिसतात की बुवा पीक पेरल्यावर त्याचं संरक्षण नाही केलं तर काहीच नाही. म्हणून इथं चांगली एक कंपाऊंडची स्कीम राबवा. त्याच्यानंतर शासनानं अमेरिकेसारखं किंवा तेलंगणा सरकारसारखं हे सर्व बंद करून शेतकऱ्याला 10,000 रुपये एकरी मदत देऊन त्याला वसळून द्यायचं की बा तो कोणतेही पीक पेरो, तो कोणतेही पीक घेऊ, तर हमीभावाचा कायदा काही लागू नये. तो सरकारचे 10,000 रुपये एकरी घेईन, तो वाटीन त्या भावात माल विकीन, वाटीन त्या भावात करीन. ते नाही करत तुम्ही. आमच्या नावानं पैसे जमा करायचे आणि त्याच्यात तुम्ही वाटप करायचं. या शाळेत आपण शिकलो नाहीये. शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर कुठंतरी असे ठोस पावलं घ्या तुम्ही की त्याचं कुठंतरी चांगलं झालं पाहिजे भविष्यात. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.